वेळेवर संपन्न झाले. नक्कीच सर. मात्र सर या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की टीमच खेळण्यासाठी उत्सुक असतात. 64 टीमा आपण पाहतो दररोज 8 टीम्स 8 रजनीमध्ये प्रत्येक दिवशी एक संघ सुपर 8 मध्ये आणि त्या खेळाडूला मात्र बक्षीस मिळत आहे. चला आपण सामन्याला करतोय प्रारंभ. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जयेंद्र पाटील आणि विकास गावड. जयेंद्र पाटील आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये खरं तर क्लीन बॉल झाले होते, तिथे जास्त धावा आल्या नव्हत्या बॅटमधनं. मात्र इथे आता तो कस भरून काढण्याचा त्यांच्याकडे मात्र नामी संधी आहे. जयेंद्र पाटील आणि त्यांच्या समवेत विकास गावंड. येस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय सुनील पाटील सरांचा. मॅचला आपण करतोय सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर मिस्टर प्रभाकर. पहिलं षटक असेल पॉवर प्लेचं. 4 षटकांची लढत. पहिला बॉल. हो, वेगवान बॉल. बॅकफुट डिफेन्स. कव्हरला बॉलला पाठवलं. रनआउटची संधी होती. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित वेगळं चित्र असतं. पहिल्या बॉलवर आली क्विक सिंगल जयेंद्र पाटीलच्या बॅटमधनं. स्कोर मात्र पुढे सरकलाय. बघा 15 मिनिटांमध्ये 3 षटकं आणि 20 मिनिटांमध्ये इनिंग. कारण आता आपण दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण केले. 12 वाजून गेलेत आणि दुसरा दिवस या ठिकाणी सुरू झालाय. 12:22 आणि मंगळवार 18 फेब्रुवारी आपण आता पाहतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली. बॅकफुटवर डिफेन्स केला. कव्हर पॉईंटला बॉल ढकललं होतं ते गोल फलंदाज जयेंद्रने. आता आला विकास. प्रभाकरचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. हो, वेगवान बॉल. पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांनी सांगितलंय लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात पहिली विकेट प्राप्त करतोय तो प्रभाकर आणि फलंदाज बाद होईल तो विकास गावंड. 0 या धावसंख्येवर कोणत्याही धावसंख्येचा भर न करता, कोणत्याही धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन न करता विकास गावंड झालेत ते बाद. प्रभाकरला मिळालं अगदी दुसऱ्या बॉलवर यश. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. आज एकूण 7 सामने होतील. एकच संघ आज सुपर 8 मध्ये जाईल. त्यामुळे या संघामध्ये जिंकणारा संघ पुन्हा 7व्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. यानंतर वहाळ आणि खेरणे अशी एक लढत पाहायला मिळेल आणि त्या सामन्यामधून जिंकणारा संघ आणि या सामन्यामधून जिंकणारा संघ, त्या 2 संघांमध्ये तिसऱ्या फेरीतील सामना होईल आणि तिथे सुपर 8 मध्ये आपल्याला एक संघ पाहायला मिळेल. आणि सुपर 8 साठी आपण पाहतोय की बक्षीस आहे, कारण 8 पारितोषिक आपण पाहिली तर या स्पर्धेमध्ये आहेत. 8 बक्षीस, 8 ट्रॉफीज, 8 कॅश प्राइस, 2 खरं तर मालिकावीराचे पुरस्कार. पहिल्या 4 ग्रुपसाठी एक ABCD आणि नंतर EFGH अशा 4 ग्रुप मध्ये आपण पाहतोय 2 मालिकावीर या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतील. नवीन फलंदाज आकाश गावंड आले. 2 बॉल झालेत. एकच धाव धावफलकावर. 1 विकेट गमावली वाघिवलीने. यावेळेस स्ट्रेट बॅटने. ओहो, काय करतायत खेळाडू. फक्त पाहत राहिले. हात तरी मध्ये घालायला हवा होता. खरं तर अंदाज चुकला त्यांचा आणि बॉल गेला तो मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. अगदी लॉफ केला होता आणि खेळाडू फक्त बहत राहिले, पाठमोरे धावत राहिले आणि जर प्रयत्न केला असताना तर काही ना काहीतरी हाताशी नक्कीच आलं असतं. ॲटलिस्ट बाउंड्री तरी नसती गेली, किंबहुना जर योग्य मुवमेंटला हात टाकला असता बॉलच्या मध्ये तर कदाचित झेले मिळाला असता. बॉल गेला सीमा पार. धावा आल्या 4. चौकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खेळाडू आले दूरवरून. सिंगलच मिळते. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते खरं तर डीप मधून. अजय होते त्या ठिकाणी आणि चांगलं डिस्टन्स त्यांनी पार केलं. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. पॉवर प्लेचा 4 बॉल झालेत. 4 षटकांची लढत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना पाहतोय. आजच्या रजनीतील 5व्या क्रमांकाचा सामना सध्या आपण एन्जॉय करतोय, आनंद घेतोय. हो, वेगवान बॉल होता. खरं तर स्वतःला वाचवलं जयेंद्रने या बॉलपासून. भन्नाट वेग इथे टाकला तो प्रभाकरने.
मग ॲक्शन रिप्ले आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळेल tenniscricket.in माध्यमातून. साईड कॅमेरा अँगल. हो 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 हो, स्वतःला फक्त वाचवलं, योग्य मोमेंटला चेहरा बाजूला घेतला आणि बॉल सरळ गेला तो विकेट किपरकडे. डॉट बॉल. थोडासा बाउन्स कमी मिळाला, त्यामुळे खरं तर जयेंद्र थोडासा इथे फसला, तोही आश्चर्यचकित झाला. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा शरीरापासून दूर, ऑफ स्टिक पासून थोडा बाहेरून बॉल निघून गेलाय आणि सलगचे 2 चेंडू आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि ओमकार 11 वाघिवली 1 गडी बाद 6 या धावसंख्येवर. चांगलं षटक पाहायला मिळते प्रभाकरचं. काव्या 11 कोपरी टीमसाठी खरं तर चांगली सुरुवात पॉवर प्लेमध्ये त्याने करून दिली आहे, कारण 4 षटकांची लढत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं खरं तर निर्णायक राहतं. तिथे जर धावाचा टेम्पो सेट झाला, धाव गतीला मात्र चांगली सुरुवात मिळाली, तर 4 ओव्हरमध्ये एक मोठी धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरला चला थोडं टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्या. 15 मिनिटं आपण पाहतोय 3 षटकांसाठी आहेत आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करून दिली प्रभाकरने, 6 धावा 1 विकेट. आणि स्वप्नील ठाकूर सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आता संपलंय. पहिला बॉल कीपरच्या हातामध्ये, सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल टिपला भरतच्या माध्यमातून. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल निसटला होता बघा, ऍक्शन रिप्लेमध्ये भन्नाट वेग उसळी घेणारा बॉल होता, जाता जाता एज लागली आणि भरतने सेकंड अटेम्प्ट मध्ये हो चांगला बॅलन्स केलं, स्वतःला समतोल चांगला साधला स्वतःच्या शरीराचा आणि इथे विकेट प्राप्त करतोय तो स्वप्नील ठाकूर पहिल्या बॉलवरच. खरं तर ओमकार 11 वाघिवली संघ या अगोदरच्या मॅचमध्ये देखील रॉयल खारघरच्या विरुद्ध अशीच सुरुवात दमछाक होणारी झाली होती, मात्र सरते शेवटी इतर फलंदाजांनी मात्र चांगली बॅटिंग केली, मिडल ऑर्डर लोअर मिडल ऑर्डर, आणि त्यामुळे 57 धावा खरं तर त्या मॅचमध्ये त्यांनी उभारल्या होत्या. मात्र इथे आव्हान वेगळं आहे, तिथे रॉयल खारघर होता, आता इथे काव्या 11 कोपरी बी संघ तुमच्या समोर आहे. त्यांनी एक सामना जिंकला हे विसरून चालणार नाहीये, त्यामुळे दोन्ही संघ विजय प्राप्त करून या फेरीमध्ये दाखल झालेत. त्यामुळे स्वप्नील ठाकूरला आपण पाहतो यश मिळालं, जिथे चांगला झेल भरतने टिपला, याचा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तो आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने तो झेल टिपला. स्कोर पाहायला मिळतोय 6-2 गडी बाद वाघिवली संघ. सहा धावा 2 विकेट. चला मॅचला गती द्यात प्लीज थोडीशी. दर्शन भोईर आलेत, न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावर, सध्या स्ट्राईकला आहेत. इथे फटका फसलाय, कॅचची संधी निर्माण झाली आहे. वन मोर विकेट डाऊन. स्वप्नील ठाकूरची भेदकता आपल्याला पाहायला मिळते. तौसिफ आपल्याला पाहायला मिळालाय, चांगला झेल बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय शरीरापासून दूर होता, मात्र टप्पा पुढे होता, बॅटच्या अगदी टोला बॉल लागला आणि अगदी 30 यार्डच्या अगदी जवळ तौसिफने हा झेल टिपला आणि बॅक टू बॅक 2 धक्के स्वप्नील ठाकूर देत असताना हॅट्रिक उंबरठ्यावर ओमकार 11 वाघिवली. टॉप ऑर्डर याही मॅच मध्ये अगदी स्वस्तात माघारी परतत असताना 3 धक्के खरं तर या ठिकाणी लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये प्रभाकरने एक यश मिळवलं आणि स्वप्नील ठाकूरने इथे मात्र 2 विकेट सलग आपण पाहतोय चेंडूवर प्राप्त केलेत. आणि आता 5व्या क्रमांकाच्या फलंदाजाला लवकर मैदानाच्या आतमध्ये यावं लागले, सौरभ पाटीलला. स्कोर आहे फक्त 6, 3 विकेट गमावलेत. जसं कमबॅक या अगोदरच्या मॅचमध्ये वाघिवली टीमने केलं होतं तसंच कमबॅक इथे आता त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. मात्र विकेट्स टाकून धावा उभारता जाणार नाहीये, मात्र कौतुक करावं लागेल काव्या 11 कोपरी बी संघाच्या या गोलंदाजांचा आणि क्षेत्ररक्षकांचं. हॅट्रिकचा बॉल यावेळेस जगा जोरकस मारला अलॉंग द कार्पेट मिड विकेटचा आणि अगदी लॉंगाडवरनं खेळाडू आलेत. रनआउटची संधी, ओ रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. सौरभ होते डेंजर एंडला, जसा बॉल लागला पहिलीचा कॉल दिला, दुसरी ही मात्र धाव मात्र लवकर पूर्ण केली गेली.
स्कोर मात्र पुढे सरकत असताना 8 धावा 3 विकेटच्या मोबदल्यात. पुढचा बॉल सौरभसाठी. इथे चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, उसळी घेतली बॉलने, चांगला बाउन्स. खरं तर स्वप्नील ठाकूरची हाईट फॅक्टर पण ना कांचन सर इथे इम्पॉर्टंट आहे, कारण जेवढी तुमची हाईट जास्त तेवढा तुमचा रिलीज पॉईंट अजून उंच, आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही बॉल डिलिव्हर करता, ज्या लाईन लेंथवर बॉल पिच करता, तिथून तुम्ही उसळी प्राप्त करू शकता, आणि ते स्वप्नील ठाकूरने बखूबी केलंय या खेळपट्टीचे साथ मिळून. इथे पिकअप शॉट आहे विथ द बाउन्स, विथ द स्पीड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि बॉल चाललाय तो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई सफरीसाठी टाटा बाय बाय करत सौरभ पाटील. बघा युवा टॅलेंट ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी खेचून मारला, तडाखे बंद हा तडाका सौरभचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावांची गरज होती, जसा षटकार आला डगआउट मध्ये टाळ्यांचा गजर तुम्ही पाहिला, तो ऐकला ओमकार 11 वाघिवलीच्या. स्कोर पाहायला मिळतोय 14 धावा 3 विकेट. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. सौरभ पाटील 3 बॉल 8, जयेंद्र 3 बॉल 1. यावेळेस बघा अगदी चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं होतं. वाडिश लॉंग ऑफला जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल, पुन्हा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करतायत. स्कोर पाहायला मिळतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 16 धावा. असंच कमबॅक केलं होतं वाघोली टीमने अगेन्स्ट रॉयल खारघरच्या विरुद्ध खेळत असताना या अगोदरच्या मॅच मध्ये. आणि याही मॅच मध्ये टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी ठरल्यानंतर एका बाजूला आपण पाहतोय सौरभला, ज्याने 10 धावांची आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन दिले. 16 स्कोरवर आहेत, स्कोर कार्डवर आहे, त्यापैकी 10 धावा एकट्या सौरभने बनवल्यात. चला मॅचला गती द्या, वेळेकडे आपण लक्ष द्या, विनंती असेल. तिसऱ्या षटकामध्ये आता बघूया कोणाच्या खांद्यावर दिली जाते जबाबदारी. तौसिफ, चांगला झेल त्याने टिपला होता आता ॲज अ बॉलर. पहिला बॉल यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, अगदी मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि काय थ्रो आहे पहा डीप मधून, दमदार दमदार थ्रो. अजय होते त्या ठिकाणी. 2 धावा पासून खरं तर याही मॅच मध्ये आपण पाहतोय फक्त 3 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि आला तो डॉट बॉल. हो, इथे फ्लाय स्लिपला चेंडू गेलाय. तो दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय, नाही होणार, एकच धाव मिळते. लेग बायचा इशारा आलाय सुनील पाटील सरांच्या माध्यमातून. बॉडीला ब्रश होऊन बॉल गेला होता फ्लाय स्लिपला. तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. प्रदीपच्या माध्यमातून बॉलला स्टॉप केलं गेलं. स्कोर पुढे सरकला 1 धावेने 19 या आकड्यावर. इथे भन्नाट वेग पाहायला मिळाला, वेगवान बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तिसरं षटक तौसिफ वन्स अगेन राईट अम ओव्हर द विकेट. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, एका टप्प्याने बॉल फरार, लॉंग ऑफ सी मारे शबार. तौसिफच्या विरुद्ध पुन्हा एकदा सौरभ पाटीलचा हा धमाका. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये मनगटी फटका आपण म्हणू शकतो. ओ काय ताकद आहे मनगटामध्ये. बॅटच्या टूला लागला होता, कनेक्ट नव्हता झाला, मात्र टायमिंग लाजवाब होतं आणि अगदी लॉंग ऑफच्या खेळाडूला बीट केलं. स्कोर झाला 23 रन्स. शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी या षटकातील. धावा येत आहेत आणि खास करून सौरभच्या माध्यमातून 14 धावा त्याने बनवल्यात आतापर्यंत. हो वन्स अगेन, मात्र यावेळेस लॉंग ऑफला खेळाडू आहे. एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न. इथे काय घडतंय नक्की, कोणता फलंदाज कुठे जाणार आहे.
ओ ताळमेळमध्ये कमतरता सिंगल मिळाली. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय सौरभ. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोअर पाहायला मिळतोय 3 गडी बाद 24 धावा. शेवटचं षटक असेल पहिल्या सत्रातील. कितपर्यंत टार्गेट आता सेट होईल. पार्टनरशिप आपण पाहतोय. 10 बॉल 18ची झाली आतापर्यंत. सौरभ 8 बॉल 15 वर खेळतोय. शेवटचं षटक साहिल भोईर. 4 विकेट घेणारा गोलंदाज आणि पहिल्या बॉलवर केलंय स्वॅग मध्ये स्वागत. वेलकम टू द शो साहिल. आणि आता जयेंद्र पाटीलची बॅट, माफ करा सौरभ पाटीलची बॅट पुन्हा एकदा तळपायला सुरुवात झाली आहे. सौरभ पाटील आज काय खाऊन आलाय माहित नाही. या मॅच मध्ये संघाला गरज होती. संघ अडचणीमध्ये होता आणि तारणहार ठरलाय तो. या मॅच मध्ये टाळ्यांचा गजर तुम्ही पाहताय. सर्वच त्याचे समर्थक संघाचे पाठीराखे. कारण फायटिंग टोटल आली आहे कांचन सर आणि टीके माळी सर. 30 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 5 बॉल आणि साहिल भोईरवर आता दडपण असेल. यावेळेस बॅकफुटवरनं पंच केलं. बॉलला पाठवलं डीप पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आला तो चौकार. काय फटकेबाजी करतोय सौरभ पाटील. आधी धडाकेबाज अंदाजामध्ये धूमधडाक्यात ते फटके खेचत असताना मेरिटवर फलंदाजी. चेंडूचा मात्र अंदाज घेतला. टप्पा ओळखला. जागा बनवली. रूम क्रिएट केलं. खरं तर सौरभ पाटील या अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंगसाठी उतरलाच नव्हता. आला तो फक्त धावण्यासाठी. मात्र इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्यानंतर मात्र धावा बनवल्या. त्यावेळेस मध्ये महेश मोहिते खेळला होता. तो आता थोडासा थांबला आणि त्याने प्रमोट केलं सौरभला. 2 बॉल मध्ये 10 आल्यात. स्कोर झालाय 34 रन्स. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 40-45 धावा चांगली धावसंख्या आहे. अजून धावांची भर पडली का. फटका फसला. कॅचची संधी आणि कॅच पकडला जाईल लॉंग ऑनला प्रभाकरच्या माध्यमातून. आणि सौरभ पाटील नावाचं वादळ आता शांत होत असताना भरपूर धावांचं योगदान खरं तर त्याच्या बॅटमधून आलंय. 10 चेंडूमध्ये 25 धावा. जवळजवळ आपण पाहतोय 250चा स्ट्राईक रेट. त्यामध्ये आपण पाहतोय 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून. महेश मोहिते गेल्या सामन्याचा अगदी सामनावीरचा पुरस्काराचा मान करीत 30 धावांची वादळी खेळी त्या मॅच मध्ये त्याने साकारली होती. 25 धावांची माफ करा वादळी खेळ त्याने साकारली होती. आणि तो मैदानाच्या आतमध्ये फक्त 3 बॉलचा खेळ बाकी. 34 धावा धावफलकावर आहेत. तिसरी रात्र तुम्ही पाहताय. गड्यामध्ये अगदी 12:40 झालेत. एक संघ आज क्वालिफाय होणार. सुपर 8 मध्ये आज दाखल होणार आहे. साहिल भोईर चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये त्याने. यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल घणाघाती प्रहार. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. आणि जिथे त्याने गेल्या मॅच मध्ये बॅटिंग सोडली होती ना महेशने, तिथूनच मात्र पुन्हा तो बॅटिंग करतोय असं दिसतंय. आधी डगआउट मधनं सेट होऊन आलाय. पहिला बॉल खेळत असताना बघा अगदी आसमानी बुलंद फटका त्याच्या बॅटमधनं आला. गोफण फिरवावी तशी बॅट फिरवली. खडे खडे फटके मारतो बडे बडे तो महेश मोहिते. कांचन सर कुठे होता स्कोर 2 ओव्हर नंतर 16 या धावसंख्येवर आणि स्कोर झालाय तो आता 40 आणि अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गती परिवर्तन हे हत्यार चांगलं आहे. बऱ्याच वेळेला ना सर असं होतं जेव्हा धावा येतात ना
आपल्या फास्ट अँड फ्युरियस बॉलिंगवर, तेव्हा गोलंदाज गतीमध्ये परिवर्तन करायला जातो आणि तेच इथं केलं साहिल भोईरने योग्य मोमेंटला आणि चकवलं ते महेश मोहितेला. महेश मोहितेने गती एक्सपेक्ट केली होती, बॅट फिरली, चेंडू उशिराने आला आणि विकेट किपरचा वेध घेतला. शेवटचा बॉल असणार आहे, 40 धावा धाव फलकावर आहे, 4 विकेटच्या मोबदल्यात. या बॉलवर काय घडणार? पुन्हा स्लोवर वन, मात्र इथे पिक केलं बॉलला. या अगोदर भले मला तू बीट केलं असेल आणि पुन्हा तू स्लोवर वनचा इथे वापर करशील तर मात्र त्याचा भुर्दंड तुला भोगावा लागेल. आल्या आल्या महेश मोहितेने षटकार ठोकला, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर षटकार. स्कोर जाऊन थांबला 46 या आकड्यावर आणि लक्ष असेल ते 47 धावांचं. आणि जशी मात्र या दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात, कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण परिवर्तन. ऐकूया टी.के. माळी सरांचा आवाज. शहानिशा करा, चेंडूची पूर्तता करा प्लीज. चेंडूची शहानिशा करतील दोन्ही फलंदाज आणि मैदानामध्ये उतरतील. 24 बॉल 47 धावांची इथे आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. ही मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहताय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC, सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025 भव्य दिव्य अशा प्रकाश झोतातील या क्रीडा स्पर्धा. तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक दिवशी 8 संघ, 8 दिवस म्हणजे 64 संघ या स्पर्धेमध्ये, आणि प्रत्येक दिवशी एक संघ सुपर 8ला जातोय आणि तो संघ एका बक्षिसाचा मानकरी ठरतोय. 8 पारितोषिक आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 1,50,000, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय पारितोषिक 40,000, चतुर्थ पारितोषिक 35,000 आणि 5वं, 6वं, 7वं आणि 8वं पारितोषिक प्रत्येकी 30,000. म्हणजे 3 सामने जिंकले तुम्ही की कमीत कमी एका बक्षिसाचे मानकरी तुम्ही ठरणार. 2 मालिकावीर, पहिल्या 4 ग्रुपमधनं 1 मालिकावीर, पुढच्या 4 ग्रुपमधनं 1 मालिकावीर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक देखील असतील. सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, आकर्षक ट्रॉफीज, कॅश प्राइस, भरपूर खरं तर पारितोषिकांची आपल्याला इथे बरसात पाहायला मिळेल. त्याचबरोबर एक्झिबिशन मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल ठाणे विरुद्ध रायगड या स्पर्धेच्या माध्यमातून.
ही मॅचकडे मात्र सर्वांचं लक्ष राहील. ठाणे वर्सेस रायगड एक्झिबिशन मॅच. तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. सलामीची जोडी समीर टावरे आणि नितीन भोईर मैदानाच्या आतमध्ये. काव्या 11 कोपरी बी टीमकडनं. चला जास्त वेळ घेऊ नका फलंदाज, आपण चेंडू लगेच सुपूर्द करा गोलंदाजाकडे. 11:15 वाजून गेलेत. प्रेक्षकही आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये जॉईन झालेत. त्यांचं देखील आम्ही या मध्यरात्री खरं तर मंगळवारच्या दिवशी 18 तारखेला स्वागत करतोय. tenniscricket.in नुकताच ज्याने 2 मिलियनचा टप्पा खरं तर शेलगन नाईट स्पर्धेमध्ये कांचन सर पूर्ण झाला. 20 मिलियन सबस्क्रायबर या वाहिनीचे आणि 4 कॅमेऱ्यांनी आपण पाहतोय ही क्रीडा स्पर्धा ते कव्हर करत असताना. राम पाटील सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. पॉवर प्लेचं षटक. अनुभवी गोलंदाज, वन ऑफ द एक्सपिरियन्स बॉलर, अदरवाइज एक्सपिरियन्स प्लेयर ऑफ ओमकार 11 वाघिवली. 20,13,000 सबस्क्रायबर tenniscricket.in चे आपण पाहतोय आतापर्यंत झालेत. पहिला बॉल आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता. बॉल बॅक ड्राईव्ह, मिड ऑनचा खेळाडू आला स्ट्रेट मध्ये अगदी मिड ऑफ पर्यंत. चांगली फिल्डिंग करत असताना दर्शन भोईर सिंगल मिळते. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये तुम्ही 2 सीमारक्षक पाहताय. एक अगदी डीप मिड विकेटला, एक अगदी लॉंग ऑफला. तर योगेश भोईर कोपरी या ठिकाणी उपस्थित झालेत. आम्ही योगेश भोईर यांना विनंती करतो कोपरीचे की आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं वा. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली. लक्ष आहे 47. अजूनही 46 बनवायच्या. 23 बॉल म्हणजे ऑलमोस्ट डबल आहेत रन्स चेंडूच्या बाबतीमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल काढली समीरने. आता स्ट्राईकवर आलाय नितीन भोईर. फुल टॉस टाकलाय, फ्लिक केलंय, पिकअप केलंय बॉलला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल होतोय फरार फरार आणि फरार. सीमा पार चौकार. मग tenniscricket.in च्या माध्यमातून राम पाटील राऊंड द विकेट खरं तर मारा करत होते आणि क्रॉसिंग ऍक्शन आहे. फक्त कनेक्ट केलं, फ्लिक केलं बॉलला आणि फेकून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पॉवर प्ले सुरू आहे. खेळाडू आतमध्ये होता 30 यार्डचा. त्याचा फायदा उचलला. कारण पॉवर प्लेमध्ये हेच तर गमक असतं धाव बनवायचं. तुम्हाला फक्त बॉलला टाइम करायचंय आणि फक्त इनफिल्डला त्या सर्कलला भेदायचंय. मग तुम्ही गॅपच्या शयाने भेदा किंबहुना हवेमध्ये बॉल मात्र मारा. मात्र आउटफील्ड फास्ट आहे या क्रीडांगणाची. स्कोर पुढे सरकला 5 या आकड्यावर. यावेळेस बॅकफुटवरनं मात्र ऑन साईडला बॉलला दिशा दिली. मिड विकेटला आपण पाहतोय खेळाडू फील्ड करतील. तोपर्यंत रन मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे सरकेल. धावफलकावर पाहायला मिळतील त्या 6 धावा. 47 बनवायच्यात. सुरुवात चांगली झाली. 21 बॉल 41 ची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक. 3 बॉल 6 धावा, एका चौकाराचा समावेश. राम पाटील सारख्या आपण पाहतो एक्सपिरियन्स बॉलरच्या विरुद्ध आणि सातत्याने राऊंड द विकेट मारा त्यांचा सुरू आहे आणि कुठेतरी अँगल तो क्रिएट करण्याचा त्यांचा प्रयत्न, जेणेकरून कटर बॉल टाकता येईल, बाहेर वळवता येईल बॉलला. कदाचित हा प्रयत्न असावा. मात्र इथे आपण पाहतोय पुन्हा इनफिल्ड भेदलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळाडू होते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आणि नो बॉलचा इशारा. ओहो हो हो, एका बॉलवर किती घडामोडी. पंचांनी हेरलं अगदी. या कडकडत्या थंडीमध्ये आमचे पंच खरं तर डोळ्यात अगदी अंजन घालून. तितकंसं टायमिंग नव्हतं, पण जर पहिल्या ऍक्शन रिप्ले मध्ये मात्र धावा कशा येऊ दे मात्र आल्या पाहिजेत. नो बॉलवर आला चौकार. स्कोर पुढे सरकला 11 या आकड्यावर. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. म्हणजे पॉवर प्ले मध्येच जास्तीत जास्त धावा कशा बनवता येतील, म्हणजे येणाऱ्या पुढील षटकांमध्ये प्रेशर कमी राहील यासाठी हा प्रयत्न. आणि ते रिस्क घेत आहेत नितीन आणि समीर, हे दोघेही फलंदाज. दोघेही 5-5 या आकड्यावर खेळत आहेत. 2-2 बॉलचा सामना दोघांनी केलाय. 3 बॉल झालेत. नो बॉल आलाय नुकताच. त्यावर चौकाराला फ्री हिटचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल हवे ते मात्र फ्री हिट आहे. 1 रन पूर्ण होईल. 1च रन होईल या फ्री हिटच्या बॉलवर पूर्ण. उसरी घेणारा बॉल होता. टॉपेज लागली होती. फ्री हिट होती त्यामुळे फलंदाज बाद नसेल. स्कोर 1 ने पुढे सरकला. 12 धावा धावफलकावर. अजून 35 इथून बनवायच्यात. बॉल शिल्लक आहेत 20. या बॉल मधील अजूनही ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ इथे येणं बाकी असणार आहे. भरपूर धावा आल्या पॉवर प्ले मध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता.
अगदी विकेटच्या वरतून बॉल कीपरच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. नितीन भोईर यांना आपण पाहतोय स्ट्राईकला. डॉट झाला बॉल, बीट झाले ते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हरमधील. पॉवर प्लेचं षटक, शेवटचा बॉल. स्कोर 12 बिनबाद. यावेळेस अगदी खोलात टाकला होता. त्याला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटला बरंच झाला. त्यानंतर शरीरावर आदळून बॉल मात्र गेला तो अगदी ऑफ साईडला. सिंगल मिळाली या बॉलवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 13. आता 18 बॉल आणि 34 धावांची गरज इथून आपल्याला पाहायला मिळणार असणार आहे. 18 चेंडू 34 धावा. चला, वेळेचं आपल्याला बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं आपल्याला संपन्न करायची आहेत आणि 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे. दोन्ही संघ खरं तर एक सामना जिंकले होते आणि जिंकून या खरं तर फेरीमध्ये दाखल झाले. पहिल्या सत्रामध्ये ओमकार इलेव्हन वाघेवली 46 धावा खरं तर त्याने उभारल्या. तिथे सौरभ पाटीलची बॅट आपण पाहता बोलताना 10 बॉलमध्ये 25 धावांची त्याने इनिंग साकारली आणि शेवट मात्र गोड केला तो महेश मोहितेने 3 बॉलमध्ये 12 धावांचं योगदान, जिथे 2 षटकार त्याने लगावले आणि त्यामुळेच आपण पाहतोय 46 धावा धाव फलकावर. आता 47चा पाठलाग करत असताना सुरुवात काव्या 11 कोपरी बी संघाची देखील चांगली झाली. कोणती विकेट न गमावता पॉवर प्लेमध्ये धावा आल्या त्या तब्बल 13. आता 18 बॉल 34ची गरज. आकाश गावंड या सेकंड ओव्हरमध्ये. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर, तिकडे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉर्ट थर्डमॅन, एक लेग स्लिप, एक फ्लाय स्लिप. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली आहे ती आकाश गावंड या गोलंदाजाने. 18-34 हे समीकरण. चला, सामन्याला आपण हलकीशी गती देऊया, चालना देऊया. सामना करतोय नितीन भोईर. फटका फसला होता, मात्र खेळाडू नव्हता कव्हर पॉइंट मध्ये. जोपर्यंत थर्डमॅनचा फिल्डर येतोय पॉइंटला रन मिळते सिंगल. थोडेसे नाराज स्वतःशी नितीन भोईर आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर 1 ने पुढे सरकतोय. 14 धावा 14 रन्स. 17 बॉल आणि आता 33 ची गरज आहे. आकाश गावंडचं हे षटक जर इकॉनॉमिकल आलं, विकेट जर आली, ही पार्टनरशिप जर ब्रेक झाली तर मात्र सामन्याला मात्र रंगत आपल्याला पाहायला मिळेल. कारण हे 2 फलंदाज सेट झाले तर कदाचित सामना खेचून आणू शकतात. कारण भरपूर पोटेन्शियल या 2 खेळाडूंमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला त्या ताकदीचा गोलंदाज आकाश गावंड. ओव्हर द विकेट, फटका फसलाय. संधी निर्माण झाली आहे. दूर राहिले, दूर राहिले. नक्की कॉल कोणाचा होता? विकेट इथे इम्पॉर्टंट होती कांचन सर. कॅचची संधी निर्माण झाली होती. कॅचेस विन्स द मॅचेस. आपण नेहमी म्हणतो की पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि त्या दरम्यान धावा आल्या त्या तब्बल 2. आता 16 चेंडू आणि 31 धावसंख्येची आवश्यकता. मात्र भरपूर उंच गेला होता हा बॉल. असे कॅचेस खरं तर अवघड असतात कारण अंडर द फ्लडलाईट्स तुम्ही खेळता. दिवसा खेळणं वेगळं गोष्ट असते आणि फ्लडलाईट्सच्या अंडर खेळणं ही वेगळी गोष्ट असते. मात्र आकाश गावंड चांगली गोलंदाजी साकारतोय, संधी निर्माण करतोय. क्षेत्ररक्षकांची साथ खरं तर त्याला मिळायला हवी. इथे पुन्हा संधी निर्माण झाली. जयेंद्र पाटील ने कॉल दिला, मी झेल टिपणार आणि योग्य पद्धतीने या झेलला त्याने पूर्ण केलंय. फलंदाज बाद. समीर ठाकूरची खेळी झाली ती समाप्त. या समीर टावरेची मात्र खेळी झाली ती समाप्त. चांगली इनिंग तो साकारत होता, इनिंग बिल्ड करत होता, मात्र माघारी परतवलं जयेंद्र पाटील. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये खूप उंच गेला होता बॉल. आकाश गावंडचं देखील कौतुक आहे. या अगोदरच्या बॉलवर झेल सुटल्यानंतर देखील आपल्या लाईन लेंथवर तो कायम राहिला आणि तिथे मात्र समीर टावरेने मात्र चुकी केली. तसाच फटका पुन्हा पूल मारण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर तिथे त्याला फसवलं. जयेंद्र पाटीलने चांगला झेल टिपला. प्रेशर असलेला झेल होता, त्याला माहिती आहे विकेटचं महत्व किती आहे, कारण धावसंख्येचा आपल्याला बचाव करायचा आहे. शुभम वाडेकर. शुभम वंडेकर.
इथे चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, विकेटची संधी पुन्हा एकदा. काय झेल टिपलाय जयेंद्र पाटील, रिमेंबर द नेम. या क्षेत्ररक्षकाचं, या खेळाडूचं तुम्ही नाव लक्षात ठेवा. 2 कॅचेस, कमालीचं ॲथलेटिझम दाखवत असताना बघा ऍक्शन रिप्ले मध्ये भरपूर उंच केला बॉल, भरपूर अंतर पार केलं, अगदी बाउंड्री लाईनवरनं 30 यार्डच्या आतमध्ये वेगाने धावत आले. आणि काय तो बॅलन्स आहे, काय तो झेल पूर्ण करण्याची त्यांची ही अदा आहे. अगदी प्रेमात पाडतायत त्यांच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. 2 झेल टिपले जयेंद्र पाटीलने. भले बॅटच्या साह्याने रन आले नसतील, मात्र माझ्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याची देखील भरपूर ताकद आहे, हे दाखवत आहे जयेंद्र पाटील. आणि विकेट जशा येतील ना तशा अडचणी कोपरे संघाच्या वाढणार, कारण डॉट बॉल असणार, रन मिळणार नाही, नवीन बॅट्समन येणार, तो सेट व्हायला वेळ घेणार. स्कोर पाहायला मिळतोय 16 धावा, 16 रन्स. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. नवीन बॅटर आलाय तो अजय राठोड. स्कोर 16. हो, यावेळेस खोरवर टप्प्याचा बॉल होता, चांगली फिल्डिंग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. आणि आता ऊर्जा संचारली आहे ती म्हणजे ओमकार 11 वाघोली टीमच्या सर्वच खेळाडूंमध्ये, कारण विकेट आल्यानंतर आपण पाहतोय एक आत्मविश्वास वाढला जातो. आणि दुसऱ्या बाजूला कोपरी बी संघ आता फलंदाजांवर भरपूर काही निर्भर असणार आहे. कशा पद्धती रणनीती असेल, नवीन फलंदाज काय कानमंत्र देऊन त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवले, कशा धावा बनवायच्यात त्यांना, आणि काय रणनीती असेल इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी. सिंगल मिळते, सिंगलच्या मधून स्कोर झालाय तो 17 धावा, 17 रन्स. रिक्वायर्ड रन रेट 9.27, रिक्वायर्ड रन रेट आहे 13.85 आणि करंट रन रेट आहे 9.27. हो, यावेळेस बघा अगदी मनगडाचा वापर केलाय, बॅट फिरवली, अलोंग द कार्पेट बॉल गेला लॉंग ऑनला, रन मिळते. सिंगल ओव्हरची झाली आहे सांगता. येस, नो साठी. कुठला नो बॉल? फ्रंट फूटचा. ओके, यस. ऑनफिल्ड पंचांनी रिव्ह्यू घेतलाय, त्यांच्या मनामध्ये थोडी साशंकता आहे आणि ती शहानिशा केली जाईल. tenniscricket.in माध्यमातून आमचे तिसरे पंच आयोजन कमिटी. चेक केलं जात आहे, जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. या इट्स अ फेअर डिलिव्हरी. येस, तिसऱ्या पंचांनी आमचे दीपक पाटील सर होते, त्यांनी या शहानिशा केली आणि खरं तर सिंगल झाली त्या बॉलवर. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय, जाऊन पोहोचलाय तो 18 या आकड्यावर. 18 रन्स, लक्ष आहे 47 या मॅच मध्ये. बारा चेंडू आणि 29 धावांची गरज आहे आता. 12 चेंडू 29. विकेट आल्या तब्बल 2. नितीन बोईर 6 बॉल 8 वर खेळतोय, त्याच्यावर आता मोठी जबाबदारी, त्याला साथ देण्यासाठी आलाय तो अजय.
47 लक्ष काव्या 11 कोपरी. चला थोडं फास्ट खेळा प्लीज, जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. 12 चेंडू 29 धावा. तिसऱ्या षटकामध्ये मयूर मोहिते 12-29. पहिलाच बॉल उडवलाय, खेळाडू बॉलच्या खाली. चांगली फिल्डिंग, चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक पाटील झोकून दिलं स्वतःला. तब्बल 5 धावा इथे वाचवल्यात त्याने, अन्यथा डेफिनेटली षटकार असता. योग्य मोमेंटला जम्प घेण्याची तुमच्याकडे देखील खूबी पाहिजे. येस, ऑनफिल्ड पंच सांगतायत की चेक करा. येस, सेफ आहे. येस, सेफ आहे. अभिषेक साठी अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त जबरदस्त एफर्ट, कारण योग्य मोमेंटला जम्प तुम्हाला घेता आली पाहिजे. चुकीच्या पद्धतीने जम्प घेतली तर बॉल बाहेर जाण्याची शक्यता असते, तुमचा पाय सीमारेषेवर पडण्याची मात्र शक्यता असते. मात्र हे सगळं त्याने ओळखलं आणि तब्बल 5 धावा इथे वाचवल्या. पहिल्या बॉलवर सिंगल आली. 11 बॉल 28. पुन्हा बुंदा चेंडू ड्राईव्ह केले ऑन साईडला. लॉंग ऑनला पुन्हा खेळाडू अभिषेक. सिंगल मिळणार. 2 बॉलवर 2 सिंगल. आणि बघा टाळ्यांचं गजर आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ओमकार 11 वाघेली संघाचे भरपूर खरं तर पाठीराखे समर्थक आज या रात्रीमध्ये उपस्थित आहेत. 10 बॉल 27. चांगली गोलंदाजी मयूर मोहितेची. 2 बॉल अगदी ॲक्युरेट टाकलेत. इथे लोअर फुल टॉस बॉल होता आणि पुन्हा ऑन ड्राईव्ह केले त्याच दिशेला. फॉम्बलिंग झाली, दुसरी नाही होणार पूर्ण. लगेच उचलून फेकले. सिंगलच मिळते. 3 बॉलवर 3 सिंगल आल्यात. आता 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 21 झाल्यात म्हणजे अजून निम्मही लक्ष पार नाही झाले. 47चं लक्ष आहे. आणि आता मात्र समीकरण कठीण होत असताना काव्या 11 कोपरी बी संघासाठी 9 चेंडू 26 धावा. हे 3 चेंडू निर्णायक असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाहीये. अजिबातच रूम दिली जात नाही, अजिबातच जागा बनवून दिली जात नाही गोलंदाजाच्या माध्यमातून. मयूर मोहिते वैविध्यतेने आपण पाहतोय गोलंदाजी साकारत असताना. 4 बॉलवर 4 सिंगल. 8 बॉल 25चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही सामना बॅलन्स आहे, समसमान संधी आहे, दुलायमान अवस्थेमध्ये सामना आहे. 8 चेंडू 25. हो, इथे एज लागली. लेग स्लिपला थोडीशी फिस्टफील्ड झाली आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबण्याचं नाव घेत नाहीये. बॉल फरार होतोय. सीमा पार. नशिबाची थोडी साथ खरं तर कोपरी बी संघाच्या बाजूने देखील आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये ऑन साईडला खेळायचं होतं. आउटर एज लागली. लेग स्लिपला चांगला प्रयत्न होता खेळाडूच्या माध्यमातून. विकास बघत मात्र सरते शेवटी चेंडू झाला तो विजय झाला तो चेंडूचा. आता 7 चेंडू 21 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये शिरकाव करत असताना, सामन्यामध्ये खरं तर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो संघ, अर्थात काव्या 11 कोपरी बी संघ. नितीन भोईर 9 बॉल 14. अजय त्यांना साथ देतोय 3 बॉल 3 वर. 7 चेंडू 21. या चेंडूवर जर विकेट आली किंबहुना नितीन भोईरची विकेट आली ना तर मात्र सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकतो. आणि ती विकेट आली आहे. चर्चा झाली, चर्चेला उधाण आलं आणि इथे विकेट प्राप्त केली मयूर मोहितेने. चांगला झेल टिपला जयेंद्र पाटील. आज चर्चेत नाव आहे फिल्डिंग मध्ये. तिसरा झेल या इनिंग मधला जयेंद्र पाटीलने टिपलाय. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी सोपा झेल होता आणि विकेट आली. आपण चर्चा करतो विकेट आली तर सामन्याला कलाटणी मिळू शकते. ती विकेट आली. आता 6 बॉल आणि 21ची गरज आहे आणि नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. मात्र हे टेनिस बॉल क्रिकेट अगदी बदलतं क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट आहे. त्यामुळे जास्त वेळ सेट व्हायला कोणताच फलंदाज घेत नाही. पहिल्या बॉलवर षटकार मारू शकतो इतकी क्षमता खरं तर आजकालच्या खेळाडूंमध्ये आहे. त्याचा प्रत्यय आपण पहिल्या इनिंगमध्ये पहिला जिथे मयूर मोहितेने आल्या पहिल्या बॉलवर षटकार खेचला होता. 3 बॉलमध्ये 2 षटकार मारून तो बाहेर गेला होता. त्यामुळे 6 बॉल 21 म्हणजे अजूनही खरं तर कोपरी संघाला इथे संधी आहे. प्रदीप ठाकूर आलेत मैदानाच्या आतमध्ये. अजय ऑलरेडी आहेत आणि ह्या धावा डिफेंड करण्यासाठी
प्रणय पाटील वर दिली आहे जबाबदारी. प्रणय पाटील ओमकार 11 वाघोली टीम कडनं. मगाशी जेव्हा खरं तर चौकाराला वाघोली संघाचा डगाऊट अगदी शून्य आणि शांत पाहायला मिळालं, मात्र जशी विकेट आली पुन्हा ऊर्जा संचारली आणि पुन्हा उत्साह पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला कोपरी संघाचे समर्थक देखील क्रीडांगणावर tenniscricket.in माध्यमातून जोडले गेले. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 6 बॉल 21. प्रणय पाटील पहिला बॉल घेऊन सामना करत आहे. अजय पहिला बॉल सोडून दिलाय. ऑफस्टिक पासून बाहेर जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. येस, व्हाईट बॉल. सहा बॉल 20 ची गरज. एक धाव मात्र महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळाली. 6 चेंडू 20. स्कोर होतोय 37. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज प्रणय पाटील. इम्पॉर्टंट आहे एक एक धाव दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 6 चेंडू 20 धावांची गरज. येस, बॉल टाकताना चार बॉल आणि 19 ची गरज.
चला सामन्याचा सामनावीर सौरभ पाटील.